मी कधीही लक्षात घेतलं नाही. पण आपण सगळेजण प्रथम कन्झ्युमर असतो. आपण एखादी गोष्ट पारखून बघतो, नंतर आपल्याला त्याबद्दल विश्वास निर्माण होतो. असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. आणि मला असं नेहमी वाटायचं, की आपण एक सामान्य माणूस आहोत आणि आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. अशा वेळेला आपण आपलं काय DXNला देऊ शकतो? आणि का द्यावं? प्रत्येकाच्या मनात विश्वास असा विचार येतो, की मी DXN का करावं? त्यामागे माझी भूमिका काय असली पाहिजे? प्रथम असं वाटतं, की आपल्या न्यूट्रिशन फ्री व्हावं. काही प्रमाणात त्याची कॉस्ट कमी व्हावी किंवा घरामध्ये जी DXNची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यासाठी पण आपण काम करत असतो, की माझ्या घराला एवढ्या-एवढ्या प्रॉडक्टची रिक्वायरमेंट आहे किंवा आपल्याला असं सहज वाटतं, की आपल्याला जो अनुभव आलाय तो आपण इतरांना सांगावा. असे अनेक प्रश्न किंवा अनेक विचाराने आपण DXNला जोडलं जातो आणि अराउंड 60-70% लोकं DXNमध्ये त्याच माध्यमातनं जेव्हा जॉइन झालेत, हे मला लक्षात आलं. तेव्हा मी म्हटलं, की मीही त्यातलाच एक आहे आणि व्हाय नॉट? आपणही DXN पूर्ण लक्ष देऊन आणि पूर्ण मनापासून आपण जर केलं, तर आपल्याला त्यात यश आणि अपेक्षित असं जे आपल्याला करियर आहे, ते मिळू शकतं. कारण प्रत्येकाला आपल्याला कोणालाही आता नेटवर्क बिझनेस किंवा नेटवर्क मार्केटिंग हे आता शिक्षणात येतंय, पण कधीही आपल्याला जसं काल सरांनी लेक्चर दिलं होतं, की आपण जन्मताच विक्रेता असतो. पण आपल्याला कधी ते शाळेत शिकवलं जात नाही. त्यामुळे आपण नेटवर्क इंडस्ट्रीकडे किंवा नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीकडे सहज वळले जात नाही. तर त्यामागचा एक एक वेगळा विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आपल्याला प्रॉडक्ट नॉलेज तर भरपूर भेटत असतं सर. प्रॉडक्ट नॉलेज खूप डीपमध्ये देत असतात प्रत्येक प्रॉडक्टचं आणि मीही ह्या आता Zoom मीटिंगमध्ये मला बऱ्याच काही गोष्टी कळल्या. त्यामुळे त्या विषयावर माझा फोकस नाहीये. पण माझा फोकस थोडा वेगळ्या गोष्टीवर आहे. पण अ, जर तुम्हाला ह्यातनं योग्य माहिती मिळाली तर आपल्या सेशनच्या शेवटी तुम्ही त्या प्रकारे कमेंट्स करू शकता. तर मी आजचा विषय स्टार्ट करतोय. माझं नाव नितीन कदम आणि मी एक आय-टी इंजिनिअर आहे. आय-टी इंजिनिअरिंग करता एक असं वलय असतं, की आपण एक त्या 1% लोकांमध्ये आहोत, की जे इन्कम टॅक्स भरतात, ज्यांना व्यवस्थित पेमेंट मिळतंय. पण त्याचसोबत त्याच्या मागे एक पार्श्वभूमी अशी असते, की तुम्ही 10-12 तास त्या इंडस्ट्रीमध्ये घोड्यासारखं काम करत असता आणि अशा वेळेला कुठलीही एक अशी चर्चा होऊन जाते, की सडनली तुमच्या हेल्थमध्ये काहीतरी प्रॉब्लेम उद्भवतो किंवा सडनली परिस्थिती बदलते आणि जसं अ, एक मेसेज सरांनी पास केलं, की परिस्थिती आपण बदलू शकत नाही, पण आपली मनस्थिती आपण नक्की बदलली तर आपण त्याच्यावर मात करू शकतो. तर आजचा टॉपिक एक मनस्थितीबद्दल आहे. जी समोरची परिस्थिती आपल्याला सर्वांनाच दिसते. आता कोरोना एक परिस्थिती आहे किंवा महागाई एक परिस्थिती आहे. त्याच्यावर आपली मनस्थिती काय असली पाहिजे आणि नेटवर्क मॉडेल हे कसं आपल्याला हेल्प करतं, याच्याबद्दल हा विषय जाणून घ्या. तर बेसिकली नेटवर्क मॉडेलिंग म्हणजे नेटवर्क हा DXN हा नेटवर्क बिझनेस आहे. हा आपल्याला प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे. तर नेटवर्क म्हणजे साधारण हे नेटवर्क आहे. नेटवर्क म्हणजे एक जाळं आहे, जे माणसांमध्ये विणलेलं आहे. जेव्हा अ, ब एखादा विणकर असतो, जेव्हा तो विणत असतो, तेव्हा ते जाळं विणलं जातं. तसं हे नेटवर्क लोकांमध्ये अ, असं एका गेल्या सेशनमध्ये ऐकलं होतं, की सगळ्या अद्भुत शक्ती ह्या अदृश्य आहेत. जसं इलेक्ट्रिसिटी आहे किंवा हवा आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वायफाय आहे, ह्या अद्भुत आहेत आणि खूप जास्त स्ट्राँग आहेत. त्याचप्रमाणे नेटवर्क मार्केटिंग हे खूप स्ट्राँग फील्ड आहे, पण ते अदृश्य आहे. लोकांचा लोकांशी येणारा संबंध त्यातनं हे नेटवर्क बिल्ड होतं आणि ते जर त्या प्रकारे आपण समजून घेतलं, तर आपल्याला हे काम करणं अतिशय सोपं जाईल. त्यातली जी टॅक्ट आहे किंवा त्याच्यामध्ये लिम सरांनी बरंच मार्गदर्शन केलंय, की नेटवर्क बिल्ड करताना आपल्याला कुठल्या-कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि आपण त्याच्या जवळपास कसं जाऊ शकतो आणि हे समजणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपला जो DXN बिझनेस आहे, हा नेटवर्क बेस्ड बिझनेस आहे. जेवढं आपण नेटवर्क वाढवणार आहे, तेवढं बिझनेस मॉडेल वाढणार आहे. सो नेटवर्क मार्केटिंगमध्ये जिथपर्यंत नेटवर्क आपल्या हातात नाही, आपलं मार्केटिंग शून्य आहे. जरी आपल्या मनात आलं, की मला हे ओरडून सांगायचं जगाला, की DXN खूप छान कंपनी आहे, त्याचे प्रॉडक्ट पण माझ्या हातात जिथपर्यंत नेटवर्क नाही, तिथपर्यंत मला कोणी ऐकणार नाही. फॉर एक्झाम्पल आता हे सरांनी हे नेटवर्क उभं केलंय, त्यामुळे Zoom मीटिंगमध्ये आता 100-150 संख्या वाढत चाललेली आहे. तर हे त्यांचं क्रेडिट आहे, की त्यांनी त्यांच्या 17-18 वर्षाच्या मेहनतीमध्ये हे नेटवर्क वाढवलंय.
तर आपल्याला हे नेटवर्क वाढवण्यासाठी काही गोष्टींचा परिस्थितीचा आढावा घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, ह्या तुम्हाला माहिती असतील. तर 1993 ला आपली DXN कंपनीचा जन्म झाला आणि लिम सरांनी गॅनोडर्मा शोधून काढला. तो कुठून शोधून काढला? तर शेजारी त्यांच्या जी जंगलं होती त्यातनं तो गॅनोडर्मा शोधून काढला. पण त्यावेळेला त्यांच्या मनात असा नाही विचार आला, की त्यांना कळलं त्याचे महत्त्व, फायदे काय आहेत. पण तो तात्पुरता तिथल्या तिथे विकून त्याचे पैसे कमवायचे. कारण त्यांच्या हातात जॉब होता. जसं आपल्या प्रत्येकाच्यात काही ना काही काम आहे. आपण बघतो, की मला ह्या गोष्टीत आता सध्या आपण सहज म्हणतो, की मला वेळ नाही द्यायला. तसं लिम सरांनी नाही म्हटलं, की त्यांच्या हातात खूप सिव्हिलचे 10 ब्रिज डिझाइन करायचे एका वेळेला. त्यांनी त्यांच्या पुस्तकात दिलं, की प्रेशर किती प्रेशर होतं त्या कामाचं आणि सतत त्या कामाच्या प्रेशरमध्ये आपल्या हातामध्ये गॅनोडर्मा आलाय. तर तो फक्त विकला आणि तेवढेच पैसे कमवले असं नाही. तर ह्युमॅनिटीसाठी म्हणजे मानवजातीसाठी मी याचा काय उपयोग करू शकतो? हे एखाद्या जिनियस माणसाच्याच डोक्यात येऊ शकतं. तर त्यांनी त्याच वेळेला नेटवर्कचा विचार केला, की हे ह्युमॅनिटी म्हणजे अख्खं जग. अख्ख्या जगासाठी या गॅनोडर्माचा काय मी उपयोग करू शकतो आणि त्यांनी आपली 10 वर्ष त्यात इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. तर त्याच वेळेला 1993 मध्ये जेव्हा DXNचा जन्म झाला, त्याच्या अगोदर 10 वर्ष म्हणजे 1983 मध्ये नेटवर्क सुरुवात झालं निम सरांचं. हे नेटवर्क त्यांनी अख्ख्या जगाशी जोडलं. की जे नेटवर्क आता आपण एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतोय. कारण त्यांच्या मनात तो थॉट आला, की मला हा गॅनोडर्मा जगापर्यंत पोहोचवायचा आहे. जगाच्या नेटवर्कशी कनेक्ट व्हायचंय आणि आज ही DXN ही जगातली लार्जेस्ट गॅनोडर्मा कंपनी आहे. म्हणजे ती जगभरात लोकांपर्यंत 200 कंट्रीमध्ये पोहोचली आणि त्याचं कारण आहे, की नुसतं DXN एक पॉवरफुल कंपनी आहे असं नाही. पण लिम्स तर जसे व्यक्ती आहेत, त्यांच्या काही व्हॅल्यूज आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, काही आपण म्हणूया सद्भावना आहेत, की ज्या चांगल्या लोकांप्रती आपण त्यांना कसं मदत करू शकतो. त्यांच्या अ, स्वास्थ्यासंबंधी किंवा त्यांच्या ओव्हरऑल त्यांच्या प्रगतीसंबंधी आपण त्यांना कसं मदत करू शकतो आणि त्यांना एका नेटवर्कमध्ये कसं जोडू शकतो आणि नेटवर्कमध्ये आल्यानंतर त्यांना किती सुयोग्यरित्या आपण त्यांना हँडल करू शकतो. ह्याचं उदाहरण म्हणजे DXN कंपनी, की जे लोकं किंवा जे मेंबर जोडले गेले DXN नेटवर्कमध्ये जे 1983 ला ॲक्चुअली लिम सरांच्या डोक्यात आलं, की जगभरात मला हे नेटवर्क पसरवायचंय. तर ते अजूनही शाबूत आहे आणि त्यामुळे DXN हे दिवसेंदिवस वाढत चाललेली MLM कंपनी आहे. आता मला इथे एक प्रकाशाने एक फोकस करावासा वाटतो, की आपल्याला DXNच्या MLM किंवा मार्केटिंगमध्ये जर उतरायचं असेल, तर आपल्याला लिम सरांना पूर्णतः समजून घेणं आवश्यक आहे, असं मी ठरवलं होतं. कारण ज्यांनी ही थॉट काढलाय, तेच आपण जसं सोनं पारखून घेतो, प्युरिटी आपण सोन्याची घासून घेतो, तसे त्यांचे विचार हे एक प्रकारचं सोनं आहे. ते आपल्याला पारखून घेता येतं, की गॅनोडर्मा काय? DXN काय? तर ह्या कंपनीचा बेस असा आहे, की गॅनोडर्मा इज अ युनिक प्रॉडक्ट आणि ते इतकं युनिक आहे गॅनोडर्मा, की त्याचा अनुभव जो ते प्रॉडक्ट खातो त्यालाच येतो. जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे आता ऊस गोड आहे. तर ते पटवायला आपल्याला जास्त त्रास होत नाही. ऊस बघतात, सगळेच जण बघतात ऊसाची शेती आणि आपण लहानपणापासून साखर खात असतो. पण आपण गॅनोडर्मा खाल्लाय का? नाही खाल्लाय. तर ते युनिक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे आपल्याला जे हायलाइट केले हे बॉक्स त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा विचार मांडलाय, की हे फेस टू फेस एक्सप्लेनेशनच व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी DXN इज बेस्ड ऑन मल्टी लेव्हल मार्केटिंग दॅट इज MLM आणि तिथे आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की जर मला जगात गॅनोडर्मा पसरवायचं त्याच्याबरोबर फायनान्शियल इंडिपेंडन्स ही त्या मेंबरना येईल जे मेंबर हे नेटवर्क वाढवतील. हे गॅनोडर्माची माहिती अख्ख्या जगाला सांगतील. जसं मी प्रयत्न केला तसं माझ्यासारखा जो प्रयत्न करेल त्याच्यासोबत मी आहे. अशी फिलॉसॉफी लिम सरांची होती. आणि DXN सक्सेसफुल झालं ह्या पूर्ण 24-25 वर्षात. त्याचं कारण असं आहे, की हाय क्वालिटी प्रॉडक्ट्स, की ज्यांनी सगळे सर्टिफिकेशन पास केलेले आहेत. त्यांनी नुसतं असं नाही ठरवलं, की मला गॅनोडर्मा अख्ख्या जगापर्यंत पोहोचवायचा आहे, पण तो प्रॉपर क्वालिटी आणि ती क्वालिटी मेंटेन करून मला तो लोकांच्या हातात द्यायचा आहे. त्यामुळे ह्या नेटवर्कमध्ये जोडलेली माणसं खूप प्रमाणात सक्सेसफुल झाली. काही इतर MLM सोडून ह्या कंपनीत जॉइन झाली. पण त्यांना असा अनुभव आला, की हे प्रॉडक्ट एक नंबर असल्यामुळे क्वालिटी ही मेंटेन्डच आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत. त्यामुळे DXNच्या MLM किंवा तुम्ही फेस टू फेस जसं लिम सरांनी म्हटलं, की जर DXN मध्ये सक्सेसफुल व्हायचं तर आपल्याला फेस टू फेस एक्सप्लेनेशन इज द कोर पार्ट ऑफ DXN म्हणजे आपल्याला
प्रत्यक्ष किंवा आता अप्रत्यक्षरित्या भेटूनच आपल्याला माहिती गॅनोडर्माची सांगावी लागते, कारण का जो गॅनोडर्मा खाणार तोच दुसऱ्याला माहिती देऊ शकणार. हे या कंपनीचं मेन बिझनेस एथिक्स आहे. आणि त्यामुळे आपल्याला जर DXN बिझनेस करायचा असेल तर प्रथम आपण गॅनोडर्मा खायला पाहिजे किंवा गॅनोडर्माचे प्रोडक्ट वापरले पाहिजेत, आणि तेव्हाच आपण इतरांना ते व्यवस्थितरित्या सांगू शकू. आणि हे प्रॉडक्ट गुड क्वालिटी असल्यामुळे तुम्हाला कुठलाही बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येणार नाही, असं लिम सरांचं स्टेटमेंट आहे. तेव्हा ही फिलॉसॉफी आपण समजून घेतली तेव्हा आपण नेटवर्क मार्केटिंगमध्ये आणखीन कॉन्फिडेंटली उतरू शकतो. आता DXN फिलॉसॉफी आणि DXN कॉन्सेप्ट, तर सरांनी लिम सरांनी एक सांगितलं, हे पण खूप समजून घेणं आवश्यक आहे, की आपले प्राइस लो प्राइस आहे. जरी आपल्याला इंडियामध्ये त्या प्राइस हाय वाटत असेल तरी त्याची क्वालिटी पुष्कळ प्रमाणात व्हेरी हाय क्वालिटीमध्ये ते प्रोडक्ट येतात. त्यामुळे त्याच्या रिलेटेड ती किंमत आहे. आपण जेव्हा त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघतो तेव्हा आपल्याला कळतं की ती क्वालिटी का मेंटेन्ड आहे आणि त्याची किंमत त्याला का अधोरेखित केलेली आहे. त्याचप्रमाणे लो प्रोफाईल हाय इन्कम, तर हा शब्द एक खूप महत्वाचा आहे, की DXNचे प्रॉडक्ट हे कुठलाही जातीभेद, वर्णभेद किंवा आर्थिक परिस्थिती याच्या पलीकडे जाऊन मानव जातीच्या कल्याणासाठी तयार केलेले आहेत. आणि त्यावेळेला लो प्रोफाईल जरी एखादा डिस्ट्रीब्युटर, त्याला कुठलाही बेस नाही, शिक्षणाचा सपोर्ट नाही, तरी त्या माणसाला त्यातनं हाय इन्कम मिळवता येईल असं मॉडेल DXN मध्ये लिम सरांनी त्यावेळी सेट केलेलं आहे, की ज्याचा उपयोग आज असंख्य लोकांना DXN मध्ये होतोय. आणि आपण बघतोय, सकाळी पण मीटिंग अटेंड केली होती, की जे 4 लाख इन्कम 25 वर्षाच्या वयामध्ये मुलगा कमवू शकतो. हे कशामुळे होते? हे हाय क्वालिटी प्रोडक्ट्स, जी DXN फिलॉसॉफी आहे. आणि लो प्रोफाईल, तुमचं प्रोफाईल इथे चेक केलं जात नाही, पण तुम्हाला हाय इन्कम गॅरंटीड मिळतं. ही DXN फिलॉसॉफी लिम सरांनी सेट केल्यामुळे आज जागयात लोकांना त्याचा फायदा होतोय. त्याचप्रमाणे DXN कॉन्सेप्ट, हे तर शब्द तुम्ही ऐकले असेल, वन ड्रॅगन, वन वर्ल्ड, वन मार्केट, वन माइंड. ह्या प्रोसेस तेवढ्याच प्युअर आणि स्ट्रॉंगली फॉलो केले जातात. इथे कोणालाही चुकीचे प्रॉडक्ट्स दिले जात नाहीत, किंवा प्रॉडक्टची क्वालिटी कुठल्याही देशामध्ये कुठेही घेतलं DXN तरी एकसारखी क्वालिटी मिळते. हा जो कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे आपण कुठल्याही देशामध्ये बिझनेस करू शकतो. आणि DXN प्रॉडक्ट्स डू नॉट सेल बाय फॅक्ट्स, दे आर सेल बाय रिझल्ट्स. तर लोकांना DXN प्रॉडक्ट्सचे कंटिन्युअस रिझल्ट्स आलेले आहेत. त्यामुळे आपण या बिझनेसमध्ये जर आपण नवीन असाल किंवा उतरायसाठी अजूनही आपला बिझनेस वाढवायचा असेल, तर आपल्याला रिझल्ट्सवर फोकस केलं पाहिजे. आणि रिझल्ट्स जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला रिझल्ट्स आपला बिझनेस आपोआप वाढवतात. आणि मी तरी जिथपासनं हे DXN MLM स्टार्ट केलंय, प्रत्येकाच्या टीम मधनं मी काही ना काहीतरी, आपणही ऐकत असतो रिझल्ट्स. सो दॅट प्रूव्स की DXN प्रोडक्ट्स फक्त आपण ह्याच्यामध्ये हे गोष्ट आहे किंवा हे विटॅमिन आहे असं नाही, तर त्यांच्या तेवढेच रिझल्ट्सही आलेले आहेत. त्यामुळे DXN मध्ये डिस्ट्रीब्युटर्स आता 1 crore प्लस टच झालेले आहेत, विच इज द अचिव्हमेंट ऑफ लिम सर, की त्यांनी जो थॉट 1983 मध्ये स्टार्ट केला. चांगल्या गोष्टी नेहमीच वेळ लागतो. आणि सेम आपल्याला ते पास ऑन करतायत, की तुम्ही पण ह्याच प्रकारे बिझनेस वाढवला तर आपले डिस्ट्रीब्युटर्स जरी आपल्याला काही हजारांमध्ये गेले आपल्या अंडर, तरी आपल्याला आपल्याला इच्छित आपल्याला जे कमवायचं आहे ते आपण कमवू शकतो. फेस टू फेस हा DXNचा बिझनेस आहे. फेस टू फेस मध्ये आपल्याला लोकांशी कम्युनिकेट करणं, लोकांना DXN पटवून देणं हे फार आवश्यक आहे. जिथपर्यंत लोकांना ते पटणार नाही तिथपर्यंत ते पुन्हा पुन्हा समजावून सांगणं आणि त्यांचे डाऊट्स क्लिअर करणं, त्यांनी जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारले त्याची उत्तर देणं, हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यातनं येणारं नैराश्य तितक्याच ताकदीने पचवणं, हा DXN बिझनेसचा एक भाग आहे. जसं व्हाय DXN प्रिफर्स MLM, जसं मी म्हटलं, की आर्थिक आझादी आपण हिंदीत म्हणतो, किंवा फायनान्शियल इंडिपेंडन्स, हा थॉट प्रोसेस त्यावेळेला लिम सरांनी विचार केला 1983 मध्ये, की ज्यावेळेला फक्त जॉब हा सेक्टरच मोठा होता, माणसं फक्त काम करून आपल्या पुरताच विचार करायची, त्यावेळेला नेटवर्क मार्केटिंगचं कॉन्सेप्ट त्याने विचार केला, की गॅनोडर्मा आणि नेटवर्क मार्केटिंग एकत्र केलं तर खूप चांगलं कॉम्बिनेशन होईल. आणि तेच आता होतंय. त्यामुळे MLM इन DXN इज व्हेरी सक्सेसफुल. आणि इथे आपल्याला सिच्युएशन असं दिसतं, की वेन आपला नजरिया आपल्याला बदलला पाहिजे, की इट्स नॉट अबाउट बेगिंग, इट्स अबाउट अर्निंग. आपल्याला इथे दिसतंय चित्रामध्ये, की एक हात असलेला माणूस
ही इज बेगिंग, म्हणजे भिक्षा मागतोय, आणि हात नसलेला माणूस त्याने डोक्यावर इतक्या विटा घेतलेल्या आहेत आणि दोन्ही खांद्यावरही त्याने वजन घेतलेलं आहे. तर आपणच आपल्याला कुठेतरी जेव्हा आपण नेटवर्क मार्केटिंग मध्ये येतो तेव्हा आपल्याकडे सर्व काही असून आपण हँडिकॅप झाल्यासारखा विचार करतो. पण असं नाहीये. इफ यू कीप युअर थॉट प्रोसेस लाईक दिस पर्सन नॉट हॅव्हिंग 2 हँड्स, त्याला दोन्ही हात नाहीत, तरी पण तो असा विचार करतो की मी हे करू शकतो, तर आपणही निश्चित करू शकतो. आणि जेही सक्सेसफुल लीडर्स झाले त्यांनी त्याच प्रकारे विचार केला की नाही, जरी आपल्याकडे हे स्किल नसलं तरी ते डेव्हलप होऊ शकतं. कारण प्रॉडक्ट्सची क्वालिटी हाय आहे, त्यामुळे स्किल पेक्षा प्रोडक्टच आपल्याला हेल्प करतायत. सो डोंट क्विट. आपल्याला जरी इच्छित यश काही वर्ष मिळालं नसेल किंवा आपल्या मनाप्रमाणे अजूनही बिझनेस वाढला नसेल, तर आपल्याला क्विट निश्चितच DXN नाही केलं पाहिजे. आपल्याला अगेन वी नीड टू ट्राय इट अगेन. So invite everyone to join DXN. Want to join our team? So basically ग्रेस तिथे आहे, जेव्हा तुमच्या टीम मध्ये नवीन लोक जॉईन होतील, त्यांना गॅनोडर्मा काय तो पटेल, ते तुमच्यामध्ये झालेला बदल बघून तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि त्यावेळेला आपला बिझनेस आपोआप ग्रो व्हायला लागेल. असं माझं स्वतःचं उदाहरण आहे. सो बेसिकली जसं मी उदाहरण सांगितलं की यूज, शेअर अँड बिल्ड हा आपल्या बिझनेसचा मेन पाया आहे. जेव्हा आपण DXN स्वतः यूज करतो आणि जस्ट शेअर इट. आता ह्या शेअरिंग मध्ये आपण एक फोन कॉल आहे, व्हॉट्सअप मेसेज आहे, किंवा फेस टू फेस टॉकिंग आहे, किंवा इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे. आता जसं मी ऐकलं होतं की शेअर करणं तेवढं सोपं नाही. एक उदाहरण इथे द्यावं असं वाटतं की डॉक्टर रंजन, ही इज अ कार्डिओलॉजिस्ट. त्यांना खूप जास्त अनुभव आहे मेडिकल फील्ड मधला. त्यांचे वडीलही कार्डिओलॉजिस्ट होते आणि त्या प्रमाणात त्यांची आईही शिकलेली होती. पण त्यांना स्वतःला जेव्हा गॅनोडर्माचा फायदा कळला, त्यांच्या आईला शेअर करायला पटवायला 3 वर्ष लागले. बट त्यांनी सोडलं नाही आणि त्या दिवसापासून आज ताग आहे त्यांचे रेग्युलर DXNचे प्रोडक्ट वापरते. इतकेच नाही तर गावामध्ये ती खून की दवाई असं म्हणून स्पिरुलिनाचं मार्केट MLM मध्ये ती काम करते. तिचं वय खूप जास्त आहे. सो त्याने 3 वर्ष तो ध्यास सोडला नाही की मला माझ्या आईला समजावून सांगायचं की DXN काय आहे. सो इट टेक्स टाइम. आणि आज ते सक्सेसफुल आहेत. म्हणजे इट स्टार्ट्स फ्रॉम अवर होम टू शेअर. कधी-कधी आपल्या घरातलीच माणसं आपले ऐकत नसतात की हे DXN काय आहे नेमकं. सो आपल्याला फर्स्ट कन्झ्युम करायला पाहिजे, तेव्हा आपण इतरांना अगदी छान प्रकारे सांगू शकतो. सो इथे एक गोष्ट समजून घेणं खूप आवश्यक आहे, जे मला वाटलं की महत्वाचं आहे, की DXN इज अ कॉन्सेप्ट अँड नॉट अ प्रॉडक्ट. DXN हा एक विचार आहे. DXN हे एक मोठं माध्यम आहे. DXN हा एक मोठा समुद्र आहे, की जो मानव जातीच्या हितासाठी एक विचार त्यांच्या मनात जो आला तो मांडलेला आहे. तर आपण नुसता असा विचार केला की माझ्याकडनं आज फक्त एक चहाच दिला गेला, मला किती PV मिळणार आहे किंवा मला किती त्यातनं बिझनेस मिळणार. तर आपण तिथे मी असं म्हणणार नाही चुकीचा विचार करू, पण आपण सीमित विचार करतो. तर त्याचा अर्थ असा आहे की लिम सरांचं शून्य प्रॅक्टिस खूप स्ट्रॉंगली चाललेलं आहे. आपल्यातल्या बऱ्याच मेंबर्सना माहिती आहे की त्यांनी हे लेक्चर्स अरेंज केले, शून्य फॉर बिझनेस प्रॉस्पेरिटी. तर लिम सरांचं वाक्य आहे, मी आताच त्यांचं जे लेक्चर झालं RVC वर. सो हिज लास्ट मेसेज टू एव्हरीवन वॉज की DXN मीन्स सक्सेस अँड आवर सिस्टम इज लेड ओनली फॉर सक्सेस. DXN हा फक्त यशस्वी होण्याचाच मार्ग आहे, त्याच्यामध्ये अपयशी होण्यासारखं काहीही नाही. कारण त्यांना तेवढं कॉन्फिडन्स आहे, त्यांच्या ज्या तत्वांवर हा बिझनेस उभा आहे, त्याचबरोबर जे प्रोडक्ट्स आहेत ते कुठेही कंपॅरिझन नाही जगामध्ये. मग आपण फसतो कुठे? तर जेव्हा आपल्याला इनिशियल फेल्युअर्स येतात DXN बिझनेसमध्ये, की लोक आपण सांगतोय त्याप्रमाणे ऐकत नाहीत किंवा त्यांना पटत नाही, किंवा हे काहीतरी मी काहीतरी एक सांगायला जातो, त्यांना काहीतरी वेगळं वाटतं. आपल्याला असं वाटतं की DXN हे आपल्यासाठी नाहीये. आपण ते पण नाहीये. ते फेल्युअर्स जो पचवेल तोच DXN मध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. आणि त्यांनी त्याच्यामध्ये जर हे शून्याचे जर तुम्ही गुगल केलं किंवा युट्यूबवर शून्याचे बिझनेस प्रॉस्पेरिटी किंवा शून्य फॉर कॉपरेशन. आता जसं मल्टीलेव्हल मार्केटिंगमध्ये आपल्याला वसुपलय सरांनी सांगितलं की आपल्याला कोणाला एनिमी नाही ठेवायचं, प्रत्येकाला कन्व्हिन्स करण्याचा बिझनेस आहे. तर त्यावेळेला आपल्याला कॉपरेट करावं लागतं. शून्याची एक प्रॅक्टिस अशी आहे की कॉपरेट. तर आपण शून्य ध्यान जेव्हा रेग्युलर करतो तेव्हा आपल्यात ह्या क्वालिटीज यायला लागतात, की कॉपरेट म्हणजे आपल्या सोबतच्या माणसं, जी टीम किंवा आपल्याला जर
आजूबाजूला जी लोक दिसत आहेत त्यांना आपण कोऑपरेट केलं, त्यांना आपण हेल्प केली, त्यांना आपल्या प्रॉडक्टद्वारे आपलंसं केलं तर आपला बिझनेस खूप जोरात वाढू शकतो. आणि हेच लिम सरांनी शून्य प्रॅक्टिसच्या थ्रू केलेलं आहे. आणि दे आर नाऊ म्हणजे त्यांनी आता सिक्रेट हे स्प्रेड करायला सुरुवात केलेली आहे, की तुम्ही हे प्रॅक्टिस करा आणि हा आपला बिझनेस वाढतो आणि तो निश्चितच वाढतो. असं मलाही जाणवतंय. कारण आपल्याला आपल्या माइंडमध्ये विचार येतात निगेटिव्ह, वन निगेटिव्ह थॉट इज इक्विव्हॅलंट टू 100 पॉझिटिव्ह थॉट. आपल्या मनात फार क्वचित पॉझिटिव्ह थॉट येतात, पण एखादा निगेटिव्ह थॉट आला की आपण तिथे आपले प्रयत्न डिएक्शन करता थांबवतो आणि तिथेच आपली वाढ खुंटते. तर तो फेल्युअरचा जो प्रयत्न आहे तो बाजूलाच आला की आपल्याला सक्सेस आहे डिएक्शन मध्ये. तर चेअरमॅन सीईओचा मेसेज काय आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी पण त्यांनी डिएक्शनला जोडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये असं आहे की आपण हे सगळे फिगर्स बघितले तर लास्ट फिगर इज व्हेरी इंटरेस्टिंग, की म्हणजे 190 ट्रिलियन एवढा आपल्याला हर्बल प्रॉडक्टचं ग्लोबल मार्केट 2050 पर्यंत वाढत जाणार आहे. 190 ट्रिलियन हा आकडा आपण लिहूही शकत नाही रुपीज मध्ये. तर हर्बल प्रॉडक्ट्स, आता डीएक्सन कंपनी इज फुल्ली इन हर्बल प्रॉडक्ट्स. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे आधीच सांगितले की इतक्या प्रमाणात आजार आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी वाढत जाणार आहे की 2050 पर्यंत याची गरज ही खूप जास्त वाढणार आहे. त्यामुळे आता आपण 2020 मध्ये आहोत. आता पीक टाइम आहे 30 वर्षाचा, की जो हा बिझनेस प्रॉस्पेरिटीसाठी अतिशय उपयोगी टाइम आहे. कारण आपली इम्युनिटी आपण बघतोय की डे बाय डे डाऊन होत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्वच आहोत, म्हणजे पूर्ण जगच त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा जो मेसेज दिलाय तो बरोबर लिम सरांनी त्यांच्या अभ्यासात घेऊन तो मेसेज आपल्या डिस्ट्रीब्युटरने दिलाय की तुम्ही शून्य प्रॅक्टिस का करायची किंवा फेल्युअर न मानता व्हाय यू नीड टू प्रॅक्टिस अगेन अँड अगेन सो दॅट यू कॅन रीच टू 190 ट्रिलियन मध्ये. आपल्या डिएक्सनचा वाटा भरपूर मोठा आहे कारण ते प्रॉडक्ट्स अतिशय हाय क्वालिटी आहेत आणि हर्बल आहेत आणि त्यावेळेला आपल्याला कोणी अडवू शकणार नाही. जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की तुम्ही हर्बल प्रॉडक्ट वापरा तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याच्यामध्ये विचार करण्यासारखं काही कारणच नाही. आपण बिनधास्त हे प्रॉडक्ट सगळ्यांना दिले पाहिजेत, त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत केली पाहिजे. डीएक्सन इथेच थांबत नाही. इट इज फायटिंग अगेन्स्ट मॅल न्यूट्रिशन. आता मॅल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण हा सर्वात भयानकरित्या पसरणारा आजार आहे. त्यामुळे डीएक्सन फक्त मार्केटिंग करून पैसा कमवणारी कंपनी नाहीये. तर डीएक्सन ही एक स्वास्थ्य संबंधी जागृत अशी कंपनी आहे आणि त्यामुळे लिम सरांनी कितीतरी करोडोचं पॅकेज स्पिरुलिनासाठी दिलेलं आहे. तर अशा कंपनीत आपण जेव्हा काम करतो तर त्यांचं एक मेन प्रॉडक्ट आहे की जे म्हणजे गॅनोथेरपी. आणि गॅनोथेरपी पण आपल्याला इथे समजून घ्यायची आहे की गॅनोथेरपी हा जो विषय आहे तो फार गहन आहे आणि ह्या गोष्टीमध्ये मला इथे काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की गॅनोथेरपी प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी आहे. आता जर भारताची इकॉनॉमी बघायला गेली तर भारतामध्ये परवडण्यासारख्या गोष्टीच आपण विकत घेतो. आपल्याला जरी ह्या काही गोष्टींचं आकर्षण असलं तरी आपण ते विकत नाही घेऊ शकत. तर त्याचा अभ्यास ह्या मल्टीलेवल मार्केटिंग मध्ये झालेला आहे. नो डाऊट आरजीजीएल इज अ बेस्ट प्रोडक्ट, पण ते प्रत्येकाच्या खिशाला परवडतं असं नाहीये. त्याच्यात हे म्हणजे जगातले 90% आजार हे इम्बॅलन्स शरीरात म्हणजे असंतुलन निर्माण झाल्यामुळे होतात आणि गॅनोथेरपी ह्या असंतुलनावरच काम करते. जे असंतुलन झालेलं आहे ते परत जागेवर आणणं हेच काम गॅनोथेरपीचं आहे आणि ते पूर्ण शरीरावर काम करत असतं. मग अशा वेळेला डिटॉक्सिफायर जो आरजी आहे, सगळ्या आपल्या शरीरातले विषारी द्रव्य बाहेर काढणं आणि विषारी द्रव्य बाहेर काढल्यानंतर पेशींना चांगला ऑक्सिजन, विटॅमिन्स देणं, हे जीएलचं काम, बॅलन्सर, हे काम हे प्रॉडक्ट करत असतं. मग अशा वेळेला जेव्हा हे प्रॉडक्ट्स लिम सरांनी शोधून काढले त्यानंतर कंट्री वाईज असं दिसतं की त्या त्या देशाला परवडण्यासारख्या प्रॉडक्टचं व्हेरिएशन आहे. जसं की आपला चहा हा त्याच्यामध्ये फक्त 2% गॅनोडर्मा आहे. पण जर आज तुम्ही नेट युट्यूब उघडलं तर तुम्हाला असं दिसतं की नुसता गॅनो चहा किंवा रिशी गॅनो टी पिऊन बऱ्याच लोकांची तब्येत चांगली झालेली आहे. ह्याच्या मागचं कारण MLM मध्ये समजून घेणं फार आवश्यक आहे. तर आपला सक्सेस वाढू शकतो की 310 रुपीज मध्ये तो चहा अवेलेबल आहे. गॅनोडर्मा खूप कॉस्टली गोष्ट आहे. गॅनोथेरपी जरी खूप चांगली असली तरी प्रत्येकाच्या खिशाला परवडण्याजागी नाही. पण त्याचं जे कॉम्बिनेशन आहे तर त्यावेळेला आपल्या देशामध्ये जी परिस्थिती आहे सध्याची
आणि लोकांना होणारा प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये जर आपण आपल्याच जो आसामचा चहा आहे त्याच्यामध्ये 2% गॅनोडर्मा टाकल्यामुळे त्याचे अमेझिंग रिझल्ट भेटायला लागलेत आणि ते लोकांना खिशाला परवडण्यासारख्या परिस्थितीमध्ये आज भारतात अवेलेबल आहेत. याचा अर्थ असा होतो की आपल्याला जर गॅनोडर्मा ऍज अ कंपनी एमएलएम मध्ये उतरायचं असेल तर तुम्ही चहाला पॉप्युलर करा, चहा घराघरात पोचवा. त्यावेळी हा जो निगेटिव्ह थॉट आहे की मला फक्त चहातनं एक ठराविक पीव्ही मिळाले, माझा ह्या महिन्याचा बोनस एवढाच आला आणि मी कसं काय हे नाहीये, हा थॉट प्रोसेस चुकीचा आहे. आपण मी म्हटलं तसं की गॅनोथेरपी हा एक कॉन्सेप्ट आहे किंवा गॅनोडर्मा हा कॉन्सेप्ट आहे, आपण त्या घरात पोहोचवलेला आहे आणि तिथे आपण यशस्वी झालेलो आहोत. जरी समजा आपल्या मंथली बोनस कमी आला तरी आपण एका घरामध्ये हा थॉट पोहोचवू शकलो, हे खूप मोठं यशस्वी काम आहे. आणि तेच नेटवर्कचं काम जे 1983 ला लिम सरांनी चालू झालं, तेच आपल्याकडनं आज त्याची सुरुवात आहे. आणि ऍज पर इंडियन इकॉनॉमी की आपण एखादं प्रॉडक्ट आपण रिप्लेस करू शकलो तर आपण विनर आहोत, आपण लुजर नाही आहोत. जरी सपोज आपण 15 प्रोडक्ट्स एक्सप्लेनेशन दिलं पण त्यांनी फक्त चहाच घेतला किमतीकडे बघून, तरी पण आपण विनर आहोत, आपण लुजर नाही आहोत. कारण तो कॉन्सेप्ट आपल्याकडनं व्यवस्थितरित्या समोरच्याकडे पोहोचलेला आहे. त्यामुळे डीएक्सएन चहा किंवा डीएक्सएन कॉफी किंवा डीएक्सएन सोप किंवा डीएक्सएन टूथपेस्ट एखादं जरी प्रोडक्ट गॅनोडर्मा बेस आपण एखाद्या घरात देऊ शकलो तरी हा आपला खूप मोठा सक्सेस फॅक्टर होतो. आणि हे जर समजून घेतलं तर आपण कधीच फेल्युअर होऊ शकणार नाही, कारण आपण त्यांना गॅनोडर्मा हा हा व्यवस्थित समजावून सांगितला. त्यामुळे होतं असं की जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण एखाद्या घरात पोहोचवतो तेव्हा एखादी छोटी गोष्ट एखाद्या घराने जर 25 वर्ष विकत घेतली तर तुम्हाला 25 वर्ष त्या गोष्टीपासून पैसे मिळत आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्ही किती, सपोज एका फॅमिलीला समजवायला फक्त अर्धा तास दिलाय, अशी कुठली कंपनी आहे का की जिथे फक्त तुम्ही अर्धा तास दिला आणि 25 वर्ष त्याच्यापासून पैसे येत आहेत? कदाचित नाही. त्यामुळे आपला कॉन्सेप्ट गॅनोडर्मा लिम सरांनी तिथे आपल्यासाठी मोठं मार्केट करून ठेवलेलं आहे. आणि दिस इज व्हॉट फायनान्शियल इंडिपेंडन्स किंवा आर्थिक जो आपल्याला फ्रीडम पाहिजे. कारण आपण फक्त अर्धा तास दिला आणि 25 वर्षाचे पैसे एकदम कमवले. आणि त्यावेळेस जे हे गणित आपल्याला समजलं तर आपल्याला कदाचित कधीच असं वाटणार नाही की मला डीएक्सएन मधनं किती बोनस आला आणि काय बोनस आला, कारण ते वाढतच जाणार आहे दिवसागणिक. पण ते समजावण्याची खूपही आपल्याला माहिती पाहिजे. गॅनोडर्मा काय आहे ते माहिती पाहिजे. कंपनीचं विजन काय आहे ते माहिती पाहिजे. त्यामुळे मी हे या पद्धतीने आज सांगतोय. तर आपण असं समजतो की जे मी लास्ट स्लाइड मध्ये सांगितलं की इंडिया 61 to 80% पीपल फॉल इन पॉवर्टी कॅटेगरी. म्हणजे आपल्याकडे 60 ते 80% लोक हे गरिबीच्या क्षेत्रात आहेत आणि तिथे आपल्याला मार्केटिंग करायचंय, एमएलएम करायचंय, ज्यांना आपल्यातल्या प्रत्येकाला शक्य नाही. काहींना ऑनलाईन जाणं किंवा परदेशात बिझनेस करणं, नाही आपल्याला इंडियातच करायचंय. जरी असं असलं 80% पीपल फॉल इन पॉवर्टी कॅटेगरी, ही कॅटेगरी आपल्याला शो करायला असते. ऍक्च्युअल मध्ये आपण बघतो की लोकांकडे बरंच काही असतं पण ऑन रजिस्टर असं लिहिलं असतं की आम्ही दारिद्र्य रेषेखाली आहोत. कारण इंडियामध्ये तशी मेंटॅलिटी आहे की त्याचे काय बेनिफिट्स मिळतात, काय मिळतात. पण आपल्याला अशा देशामध्ये जर बिझनेस करायचा असेल तर आपल्या डीएक्सएनचा तुम्ही असं विचार करा आता की डीएक्सएनचा जो चहा आहे 310 रुपयात, हा किती इफेक्टिव्ह सोल्युशन आहे. जर आपण 4,000चा गॅनोडर्मा विकायला गेलं तर कोणी घेईल का? 61 to 80% पीपल जे पॉवर्टी लाईन नाही घेणार. पण तो जर 310 रुपयाचा चहा आणि त्यात पण तो गॅनोडर्मा गेलाय तर निश्चितच सगळेजण घेऊ शकतात. आणि हेच मला असं वाटतं की बिहार मॉडेल सक्सेस होण्याचं कारण आहे. कारण तिथे पॉवर्टी एवढी आहे की लोकांना त्यामुळे आजार आहेत. पण त्याचबरोबर जो 2% गॅनोडर त्याने पूर्ण काम केलं, पण त्यांना 2% नाही, त्यांना लाखोमध्ये बिझनेस मिळायला लागला. हे किती स्ट्रॉंग मॉडेल आहे. आणि हे लपलेलं मॉडेल त्यात ते आपल्याला बाहेरून लक्षात येत नाही. पण जो इकॉनॉमिस्ट आहे वसुपल्ली सर, त्यांना परफेक्ट माहिती आहे की हे मॉडेल पैसा इंडियात कमवून देणार आहे. आणि त्यामुळे प्रॉडक्ट हे खूप स्ट्रॉंग आहेत डीएक्सएनचे आणि त्याप्रमाणे त्याची किंमत ठरवलेली आहे. आणि ती किंमत इकॉनॉमी प्रमाणे आलेली आहे. तर आपण आपल्या भागामध्ये बिझनेस करताना तुम्ही कुठेही कुठल्याही भागात राहत असाल, महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर स्टॉक पॉईंट कुठेही असेल, तर तिथल्या लोकांना तुम्ही बिंदास हे प्रॉडक्ट देऊ शकता. त्यांना ते त्यांच्या तब्येतीवर चांगलं काम करतीलच आणि शिवाय आपल्यालाही त्याचं बेनिफिट मिळेल. आता डीएक्सएन फॅमिलीमध्ये सक्सेसफुल झालेलं हे एक उदाहरण लॉझलो कॉस्को. तर त्यांनी असं सांगितलं, जे मी तुम्हाला मागे चहाच्या उदाहरण सांगितलं की त्यांचं फर्स्ट स्टेटमेंट असं की डीएक्सएन हा फॅमिली बिझनेस आहे. आणि फॅमिलीमधनं आपण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा आपण तो अगदी मन लावून बिझनेस करत असतो. आणि त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलाय की ज्याचे क्विक रिझल्ट्स आहेत ते मला सर्वात आवडतं डीएक्सएन प्रॉडक्ट आहे.
जसं त्यांनी त्यांच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की कॉर्डिसेफ कॉफी आणि सोप हे त्यांचे 2 बेस्ट प्रॉडक्ट्स आहेत की ज्याने त्यांना सर्व काही मिळवून दिलं. कॉर्डिसेफ कॉफीची टेस्ट इतकी भारी आहे आणि त्याचे रिझल्ट्स ही अमेझिंग आहे की तुम्ही एखाद्याला जर कॉर्डिसेफ कॉफी त्याची टेस्ट करायला दिली तर कदाचित कोणी नाही म्हणतं. त्याचबरोबर सोप, तर सोप हा त्वचेला लावता क्षणी आपल्याला कळतं की हा सोप किती सॉफ्ट क्वालिटीचा आहे आणि आपण एकदा तो सोप वापरला की आपण दुसरा सोप वापरत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, दिस इज अ व्हेरी सिम्पल थिंग त्यांनी आयडेंटिफाय केलं की गॅनोडर्मा इज व्हेरी गुड प्रॉडक्ट, पण गॅनोडर्मा बेस्ड कॉफी ही त्याच्यापेक्षा अल्टिमेट प्रॉडक्ट आहे की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आलं, लोकांचा जो टेस्ट आहे, स्वाद आहे, त्यांना तोही मिळाला आणि शिवाय ड्रिंक घ्यायलाही अगदी सोपं आहे. आणि ह्या एका बेसिसवर हा माणूस काही वर्ष सर्वात फास्टेस्ट क्राऊन अँबॅसेडर झाला होता. आता त्याचे रेकॉर्ड्स इतरांनी तोडलेत, बट ही वॉज वन ऑफ द फास्टेस्ट क्राऊन अँबॅसेडर. त्यांनी सगळं नेटवर्क ऑनलाईन बिल्ड केलं. ही वॉज इन टू मार्केटिंग. पण ते सगळ्या कन्सेप्ट बाजूला राहिल्या. त्यांनी काय लिहिलं आपल्या इंटरव्ह्यू मध्ये, माझं यशाचं कारण आहे प्रॉडक्ट आणि ते प्रॉडक्ट आहे कॉर्डिसेफ कॉफी. तर ती कॉफी आपल्या इंडियात अवेलेबल आहे आणि मला नाही वाटत ती खूप कॉस्टली आहे. फक्त आपल्याला पटवून देणं आवश्यक आहे आणि त्याच्यातनं पण आपल्यालाही पाहिजे तेवढं त्यांचा बोनस कितीतरी लाखांमध्ये देतो. ऍटलीस्ट आपला हजारांमध्ये तरी नक्कीच वाढेल जर आपल्याकडनं महिन्याला काही कॉर्डिसेफ कॉफी विकल्या गेल्या तर. द अदर पर्सन बुद्धिमान सलाम ही वॉज ऑल्सो हे पण MLM मध्ये सक्सेसफुल लीडर आहेत. तर त्यांनी असं लिहिलंय की तुमच्या सक्सेसचं कारण प्रॉडक्ट बरोबर रिक्रुटमेंट आहे. आता हा फॅक्टर आपल्याला वगळून चालणार नाही की आपल्याला जर हाय क्वालिटी प्रोडक्ट्स मिळालेत, लिम सरांचं कंपनीचं स्ट्रॉंग बेस मिळालेला आहे, तर जर DXNचे फर्स्ट क्राऊन अँबॅसेडर वसु पल्लैया ज्यांनी सुरुवात केलं तिथून आज तागे जर ते शांत बसलेले नाहीत, ते डे टू डे नेटवर्क वाढवत आहेत, रिक्रुटमेंट करतायत, आजही DXNचे फॉर्म भरून घेत आहेत, तर आपल्यालाही रिक्रुटमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या अंडर लोक वाढवली पाहिजे. जसं म्हटलं की नेटवर्क मार्केटिंग इज झिरो विदाउट नेटवर्क. यांच्या यशाचं काम फक्त नेटवर्क वाढवणं आहे. आणि त्यांनी असं लिहिलंय की आय वॉज अ ड्रीमर अँड नाऊ आय लिव्ह माय ड्रीम्स. सो DXN तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आहे आणि त्यांचं ध्येयच ते आहे. त्याच्यामध्ये कुठलाही वाद नाही किंवा जे लीडर्स आता टॉपला गेले त्यांनी सांगितलं की आमचा बोनस एकाही महिन्याला चुकलं नाही की तो वाढतच चाललेला आहे जर आमचं काम वाढतंय. सो आपल्याला रिक्रुटमेंट ही तितकी आवश्यक आहे आणि रिक्रुटमेंट करताना या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या जर डोक्यात असेल तर आपल्याला कुठलीच बंधनं नाहीत ना. मला मराठी येतं का, मला इंग्लिश येतं, माझ्याकडे चांगले कपडे आहेत, नाही आहेत, माझी परिस्थिती अशी आहे. तुम्ही समोरच्याला कसं सांगताय त्याच्यावर हा सगळा तुमचा बिझनेस उभं राहू शकतो आणि पॉझिटिव्हली लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. सो माझं यंग लोकांनाही एक मेसेज आहे की ज्यांना असं वाटतं की याचं करिअर म्हणून DXN मध्ये उतरायचंय, ते पूर्णतः मन लावून याच्यात उतरू शकतात. त्यांना त्यांचे ड्रीम्स पूर्ण करायला मदत मिळेल. आता आपल्याला विकिपीडियावर दिसतं की DXN काय आहे असं जर आपण टाकलं तर इट्स अ मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनी बेस्ड इन मलेशिया आणि त्याच इट इज इन डायटरी सप्लिमेंट्स कंटेनिंग मशरूम्स, गॅनोडर्मा लिंजे. हे समजून घेणं आवश्यक आहे. आपण डायटरी सप्लिमेंट्स मध्ये आहोत, आपण औषधांमध्ये नाही आहोत. जर आपण औषध म्हणून DXNचा बिझनेस केला तर आपल्याला यश मिळणार नाही. आपण डायटरी सप्लिमेंट्स मध्ये जर गेलो तर आपल्याला भरपूर प्रमाणात यश मिळू शकतं. त्यामुळे DXN काय हे आधी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि DXN सर्व्स अस मेनी सुपर फूड्स सच एस गॅनोडर्मा, स्पिरुलिना, नोनी. तर सुपर फूडचं डेफिनेशन काय आहे आता, कारण DXNचं प्रोडक्ट सुपर फूड आहेत. आपल्याला सुपर फूड समजल्याशिवाय आपण समोरच्याला ते सांगू शकणार नाही की सुपर फूड इज अ न्यूट्रिएंट डेन्स फ्रूट. म्हणजे त्याच्यात भरपूर न्यूट्रिएंट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, हाय कंटेंट ऑफ अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन, ओमेगा 3 मिनरल्स, फायबर्स, अदर इसेन्शियल न्यूट्रिएंट्स ज्यांचे प्रूव्हन हेल्थ बेनिफिट्स आहेत. अशा सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे सुपर फूड आणि DXN सुपर फूड हेच प्रोडक्ट देतात. मग अशा वेळेला आपल्याला ते न्यूट्रिएंटने भरलेले प्रोडक्ट्स आहेत, हे सुपर फूड आहेत, पण हे कुठलाही औषध नाही. सो ते हाय इन क्वालिटी आहेत कारण का ते फुल्ली ऑर्गॅनिक आहेत आणि तेवढ्याच स्वच्छतेने पॅकिंग करून ते प्रत्येक माणसाच्या हातात पोहोचवले जातात. त्यामुळे हे सुपर फूड हे आपल्या जेवणासोबत घेतलं जाणारं एक डायटरी सप्लिमेंट आहे
आणि DXN प्रोव्हाइड डायटरी सप्लिमेंट. तर हा पार्ट समजून घेणं आवश्यक आहे. रॉंग मेसेज होतं इथे. वॉर्निंग अशी आहे की आपण सुपर फूडचं खूप हाईप करतो ज्या वेळेला आपण MLM मध्ये येतो, आणि असं झालेलं आहे की आपण लोकांना सांगतो की तुम्ही हे प्रॉडक्ट खा, तुमचे सगळे प्रॉब्लेम निघून जाणार आहेत, आणि तिथेच आपण बिझनेसमध्ये फसतो. पण रियालिटी अशी आहे की तुम्हाला सुपर फूड हे कॉन्स्टंटली खावे लागतात, आणि ज्या वेळेला तुम्ही कॉन्स्टंटली ते तुमच्या जेवणासोबत ठेवता त्यावेळेला तुम्हाला पॉवरफुल आणि नरिश्ड पूर्ण बॉडी तुमची मिळते, आणि त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये मॅजिक चालू होतं. तुम्हाला फुल ऑक्सिजन, फुल विटॅमिन्स जेव्हा तुमच्या बॉडीत एकदम बॅलन्समध्ये जाणार, तेव्हा तुम्हाला त्या न्यूट्रिशनचा, सुपर फूडचा अर्थ कळतो. तर त्याच्यासाठी काही प्रमाणात ते किंवा काही कालावधीसाठी पोटात जाणं आवश्यक आहे. कारण एक नोनीची बॉटल घेतली आणि माझा पोटाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, हे इथे होत नाही. कारण नोनी इज अ सुपर फूड. किंवा जो चहा आहे आपला DXNचा, तो आपण कंटिन्यूअस 6 महिने जर वापरला, तर आपल्याला हळू-हळू आपल्या ॲसिडिटी म्हणा किंवा आपले जे इतर जॉइंट पेन आहेत, कारण आपण डायटरी सप्लिमेंटमध्ये जे आपण खातोय, जे अन्नातनं भेटत नाही, त्याच्यासोबत आपण DXNचे प्रॉडक्ट खायला सुरुवात केलीत, आणि ते आपलं काम जरूर करतंय. पण आपण काहीतरी चुकीचा मेसेज दिलाय, की हा चहा घ्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. तर असा जेव्हा आपण मेसेज देतो, तो रॉंग मेसेज आहे. इव्हन कंपनीकडनं पण, DXN कंपनीकडनं असा मेसेज आलेला नाहीये. कारण वी आर नॉट मेडिसिनल कंपनी. तर मेडिसिनचं काम कसं असतं, की 2 दिवस डोस खा आणि तुम्हाला तुमचं दुखणं बरं होईल, तसं नाहीये. तर त्यामुळे आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा आपण नेटवर्क मार्केटिंगमध्ये सक्सेसफुल होतो. तेव्हा मला असं वाटलं, की हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवावा. आणि त्यावेळेस स्टिल विथ फेसिंग सो मेनी प्रॉब्लेम्स, DXN कंटिन्युअसली त्यांचा रँक वाढत चाललेला आहे. आणि हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह साईन आहे. जर DXN टॉपला चालली आहे, तर आपणही टॉपला जाणार आहोत. त्यामुळे आपण त्या गोष्टींचा आपण कधी टॉपला जाऊ याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याकडे आता रिक्रुटमेंट किती आहे, आपण काय करू शकतो, ह्याच्यावर जर फोकस केला, तर आपणही त्या टॉपच्या रँकला जायला आपल्याला वेळ लागणार नाही. आता इथे अतिशय दुसरा एक मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो, की हेल्थ मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन यांनी एक संस्कृतमध्ये मंत्र सांगितलाय, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशनम च. याचा अर्थ असा आहे, कि आपल्याला इंडियामध्ये सबसे पहले स्वस्थ व्यक्ति को स्वस्थ की रक्षा करो, फिर भी कोई बीमार हो जाए तो उसकी बीमारी को ठीक करना आयुर्वेद का उद्देश्य है. आता हे मंत्री आयुर्वेदिक प्रोडक्ट्सचं मार्केट खुलं करतायत. आयुर्वेदिक प्रोडक्ट सगळ्यांनी खावे, पण त्यांनी मुख्य इथे सांगितलेलं आहे, की इंडियामध्ये आणि DXNचं पण माध्यम हेच आहे, की स्वस्थ व्यक्ती जी आज हेल्दी आहे, त्याच्या हेल्थचं संरक्षण करणं हे आयुर्वेदाचं मुख्य काम आहे. आजार झाल्यानंतर ते बरं करणं असं नाही. आणि तेच DXNचंही काम आहे, की आपल्याला असं आतून वाटत असतं, की मी खूप निरोगी आहे. मला काय गरज आहे DXNची? पण ते निरोग कधी रोगामध्ये कन्व्हर्ट होईल ते सांगता येत नाही. आणि अशा वेळेला हे जर DXNचे प्रॉडक्ट ह्या मेसेज प्रमाणे जर आपण प्रत्येकाला दिले, तर आपल्याला निश्चितच आपला बिझनेस वाढणार आहे. कारण आपण जसं लिम सरांनी सांगितलं, की 10 to 20% सिक मार्केट आहे, पण 90% आपल्याला नॉन सिक मार्केट आहे, की जे 130 बिलियन मिलियन इंडियन्समध्ये ते पसरलेलं आहे. कारण आपला चहा हा कोणी स्वास्थ्य व्यक्ती पण घेऊ शकतो, पण त्याला वाटतं असं, की मी हेल्दी आहे, पण त्याच्या आतमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे, ते चहा 2% जो गॅनोडा तो डिटेक्ट करतो आणि ते इम्प्युरिटी शरीरातनं काढतो. त्यावेळेला त्याचं स्वास्थ्य राखलं जातं. आणि हा जो संदेश आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे, की आपल्याला हेल्दी लोकांनाच DXNचे प्रॉडक्ट द्यायचे. अनहेल्दी लोकांना शोधून तुमच्या घरात काही प्रॉब्लेम आहे का? मग हे DXNचे प्रॉडक्ट वापरा. ही चुकीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे असं मला वाटतं. हेल्दी घरांमध्येच अजून हेल्दी राहण्यासाठी, कारण जे लोकं हेल्दी असतात त्यांना हेल्थ कॉन्शियस पण असतात. आणि अशा वेळेला DXNचे प्रॉडक्ट खूप चांगले चालू शकतात. म्हणजे घरात प्रॉब्लेमच पाहिजे आणि त्या घरात DXN असं नाहीये. आणि तेच हीच कॅटेगरी आहे ती, की प्रत्येक घरामध्ये प्रेग्नंट वुमन, स्मॉल चिल्ड्रन, शाळेत जाणारी मुलं, यंग पीपल, मॅरिड कपल्स, ओल्ड पीपल, सिक पीपल सगळ्याचं कॉम्बिनेशन आहेच. तर 7th रँकला सिक पीपल आहेत, आजारी. आणि हे 6 जे आहेत ते स्वास्थ्य त्यांना मिळतंय, पण कुठेतरी डे टू डे लाईफमध्ये स्वास्थ्य जातं. मग अशा वेळेला जर आपण DXN बिझनेस अशा फोकसने जर नेटवर्कसाठी टार्गेट केला, तर आपला नक्कीच ग्रुप PV वाढायला लागेल. आता असं एका मोठ्या हार्वर्डच्या ह्याने साइटने दिलंय, की स्वस्थ भोजन की थाली. आता मी जसं म्हटलं, की स्वस्थ म्हणजे आपल्याला अजूनही हेल्थ
डे टू डे आपण हेल्दी आहोत, पण आपले हेल्थ मेंटेन करणं हा इंडियातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हेल्थ आजारी झाल्यानंतर त्याच्यावर औषधं घेणं हा नाही. आज जे स्वास्थ्य म्हणजे जे चांगलं स्वास्थ्य आहे त्यांचं हळूहळू स्वास्थ्य बिघडत जातं आणि हा मोठा चॅलेंज आहे इंडियासमोर. म्हणून ही स्वस्थ भोजन की थाली हा एक विषय मांडला गेला, की त्याच्यामध्ये आपल्या हे ताट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण किती आहे. मेनली 25% पेक्षा जास्त आहे. तेवढीच फळं आणि तेवढंच ऑर्गॅनिकली वाढवलेलं होल ग्रेन्स आणि हे प्रोटीनचं प्रमाण भरपूर जास्त आहे. तर तुम्ही हे बघाल तर प्रत्येकाने असा विचार करावा, की आज त्यासोबत हे सगळं जेवण चांगल्या तेलात शिजवणं, भरपूर प्रमाणात पाणी पिणं हे स्वस्थ राहण्याची एक पहिली पायरी आहे. आणि इथेच आपण ही पायरी होत नाही आज. असं वाटतंय सिंपल, पण ते होत नाही प्रत्येक घरामध्ये. आणि तिथेच ह्या थाली बरोबर जर आपण DXNची थाली दिली, की जसं प्रोटीन सप्लिमेंट स्पिरुलिना मधनं आणि ह्या ज्या सब्जी फल हे आपल्याला रोज खायला नाही जमले किंवा रोज त्या क्वालिटीचे नाही मिळाले, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या प्रत्येक घरामध्ये DXNच्या प्रोडक्टची किती गरज आहे. आणि ह्या गोष्टीतनं आपल्याला लक्षात येईल की भारतामध्ये किती मोठं मार्केट आहे, की प्रत्येकाला आता हेल्दी राहावं असं वाटतंय. आणि आपल्या इकॉनॉमी प्रमाणे आपण जर एखादं RGGL सारखं प्रॉडक्ट घेतलं तर किती लोक घेणार आहे. पण तेच जर आपण एखादं चहा किंवा टूथपेस्ट किंवा साबण हे जर घेतलं तर आपण मास पब्लिक पर्यंत पोहोचू शकतो. आणि मास पब्लिकना पटवायला ते सोपं जातं. आणि म्हटलं तर गॅनोडर्मा कॉन्सेप्ट हा प्रत्येक आपण नेटवर्क फटाफट वाढवू शकतो. त्यामुळे जसे सर सांगतात की चेंज द ब्रँड, हे खूप मोठं सेंटेन्स आहे. तर तसा हा आपला ऋषी गॅनो टी हा प्रॉडक्ट आहे की व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह आणि इकॉनॉमिकली प्रूव्हन आहे, की इंडियामध्ये हा बिंदास चालतो. आणि आपल्याला पॉप्युलर होण्यासाठी एक प्रॉडक्ट हे पहिलं कुठल्याही फॅमिलीला इंट्रोड्यूस करण्यासाठी अतिशय उत्तम प्रॉडक्ट आहे. आणि चहा हा प्रत्येकजण पितच घरामध्ये. आता स्पिरुलिनाचा विचार करायला गेला तर स्पिरुलिना इज अ सुपर फूड. आणि मी तुम्हाला सांगितलं की इंडियन थालीमध्ये आता योग्य प्रमाणात ती थाली सजवली जात नाहीये. आणि अशा वेळेला हे नॅचरल जे व्हेजिटेरियन फूड आहे ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये इतक्या सगळ्या पदार्थांचा न्यूट्रिएंट्स किती मिळणार तेवढे एका स्पिरुलिनामध्ये. आणि त्याला आपल्याला 3.5 पर पील मोजावे लागतात, की त्यामुळे वी कॅन शो दिस टू आवर कस्टमर, की आपल्या कस्टमरला आपण दाखवू शकतो की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाहीयेत किंवा मिळतायत. तर असा एक चार्ट दिसतो की गावाकडे अजूनही लोकांचं जेवण किंवा जीवनमान चांगलं आहे. त्यांना न्यूट्रिशनल कधी शेतातलं, कधी स्वतःच्या घरचं खायला मिळतं. पण शहरांमध्ये तितक्याच प्रमाणात बिघडत चाललेलं आहे. आणि शहरामध्ये आपल्याकडे जास्त पैसे आपल्या राहण्यावर खर्च करावे लागतात. आणि आपण न्यूट्रिशनकडे खूप कमी प्रमाणात बघतो, की सगळे पैसे खर्च करून झाले, माझ्याकडे 5,000 शिल्लक आहे, तर 5,000 मध्ये मी काहीतरी सामान आणणार आणि खाणार. तर अशा वेळेला आपलं स्वास्थ्य खराब होत चाललेलं आहे. तर अशा कस्टमर्सना सुद्धा आपण एक DXNचं नुसतं स्पिरुलिना सप्लिमेंट जर आपण इंट्रोड्यूस करू शकलो तरी तेवढ्या त्यांच्या बजेटमध्ये पण स्पिरुलिना बसतं. ते महिन्याची छोटी डबी पण स्पिरुलिनाची घेऊन त्यांचं डायटरी सप्लिमेंट पूर्ण करू शकतात. आणि जी भारताची गरज आहे की स्वास्थ्य पीपलनी स्वास्थ्य मेंटेन करणं, हा उद्देश सफल होतो आणि तो आपला कायमस्वरूपी कस्टमर होतो. जर त्या कस्टमरने काल जसं युवराज सरांनी सांगितलं की 3 वर्ष त्या माणसाने माझ्याकडनं कंटिन्युअस प्रोडक्ट घेतलं, हे माझं सक्सेस आहे. त्याप्रमाणे हे जर प्रोडक्ट आपल्याकडनं कंटिन्युअसली 3-4 वर्ष कुठल्याही किंवा फॅमिली 25 इयर्सचं घेतलं तर आपण 25 इयर्स आपल्याला एक अर्धा तास आपला स्पेंड केल्यानंतर पैसे आपल्या अकाउंटला येणार आहेत किंवा आपलं तेवढं नेटवर्क बिल्ड होत आहे. तर स्पिरुलिनाचे आता यंग लोकांमध्ये आताच्या जमान्याची क्रेज अशी आहे की एव्हरीबडी वॉन्ट बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. हा 21व्या शतकातला एक छंद म्हणा. प्रत्येकाला वाटतं की आता खूप चांगल्या कपड्यांच्या कंपन्या आलेल्या आहेत, ते कपडे फिटिंग प्रत्येकाला घालायला आवडतं आणि त्याला प्रत्येकाला हँडसम पर्सनॅलिटीचा एक छंदच लागलेला आहे. आणि अशा वेळेला स्पिरुलिना इज बेस्ट. माझा स्वतःचा अनुभव आहे की स्पिरुलिना आणि 2-in-1 कॉफी हे 2 प्रॉडक्ट हे तुमची बॉडी फॅट ट्रान्सफॉर्म करायला अतिशय उपयुक्त आहेत. 10 स्पिरुलिना इन अ डे अँड 2-in-1 कॉफीने या मुलाला हा अमेझिंग रिझल्ट भेटलेला आहे. आणि कारण ही प्रॉडक्ट्स आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम रेट वाढवतात आणि मेटाबॉलिझम रेट ज्याचा चांगला त्याचा फॅट लॉस व्हायला सुरुवात होते. तर हे आपल्या समोर आता मार्केट ट्रेंड आहेत
की जर एखादी इंटरनॅशनल कंपनी एक 200 रुपयाचा शर्ट आपल्याला 2,500 विकू शकते आणि आपण तो घेऊ शकतो, तर आपण आपला ब्रँडेड स्पिरुलिना 1140 ने 360 गोळ्या किती चीप आहे आणि आपण तो देऊन त्याच्यासाठी लागणारी शरीर आधी सुरुवातीला तयार करू शकतो. त्यामुळे मार्केट इज ह्यूज फॉर स्पिरुलिना, कारण हे पूर्णतः अल्कलाईन आहे. आणि थॉमस एडिसनने म्हटलेलं आहे की डॉक्टर ऑफ द फ्युचर विल नो लॉंगर ट्रीट द ह्युमन फ्रेम विथ ड्रग्स बट रॅदर विल क्युअर अँड प्रिव्हेंट डिझीज विथ न्यूट्रिशन. तर हे खरंच आहे की मी असं ऐकलं होतं डॉक्टरांकडनं की जेव्हा रंजन सरांनी एवढे ऑपरेशन्स केले, लोकांचं हार्टला औषध दिली, तरी पण वारंवार ऑपरेशन झाल्यानंतर बायपास झाल्यानंतर पण परत पेशंट यायला की आम्हाला परत त्रास होतोय. त्यावेळेला जेव्हा त्यांना डीएक्सन कळलं, त्याने कोकोनट ऑइल गॅनोडर्मा दिल्यानंतर त्यांच्याच लेक्चरमध्ये मी ऐकलं होतं त्यांच्याकडे येणारे वारंवार येणारे पेशंट थांबले. त्यांनी काय केलं, न्यूट्रिशन दिलं. ड्रग्सने जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर न्यूट्रिशनने सॉल्व्ह झाला, एका कोकोनट ऑइलने किंवा गॅनोडर्माच्या पिल्सने तो सॉल्व्ह झाला. तर अशा प्रकारे न्यूट्रिशनचं महत्वही वाढत चाललेलं आहे. जर आपण डॉक्टर नाही आहोत, म्हटलं तसं आपण मेडिसिन विकत नाही, पण आपण डायटरी सप्लिमेंट देतो. जर ते न्यूट्रिशन त्यांच्या ज्या मेडिसिनल ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यासोबत जर त्यांच्या खाण्यामध्ये आल्या तर निश्चितच आपण सिक मार्केट कव्हर करू शकतो. आणि जसं हे सुपर फूडचं पिरॅमिड आहे, तर त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या कॅटेगरीज आहेत, लिफी ग्रीन्स, रेनबो व्हेजेस म्हणजे कलरफुल भाज्या खा, किंवा बॅलन्स प्रोटीन जसं व्हेज, नॉन व्हेज प्रोटीन, आणि रेनबो फ्रुट्स म्हणजे प्रत्येक कलरचं फळ, ओमेगा 3 फॅट्स, फंक्शनल फूड्स आणि ग्रीन टी, हे कॉम्बिनेशन प्रत्येकाला परवडणारं नाहीये किंवा प्रत्येकाला तिथपर्यंत अप्रोच नाहीये. आणि आपण डेव्हलप्ड कंट्री नाही आहोत, जसं युरोपियन आहेत किंवा अमेरिकन आहेत, तसं आपण आपल्या देशामध्ये काही लिमिटेड गोष्टी पण सगळ्या रिच इन न्यूट्रिएंट्स आहेत. तर आपण जे रोजचं जेवण खातो तेही अतिशय चांगलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे, पण त्याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तर आपले डीएक्सनचे प्रॉडक्ट बेस्ट आहेत. स्पिरुलिना, नोनी, गॅनोडर्मा ह्याचं कॉम्बिनेशन ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातनं भेटतात. आणि जर आपल्याला भेटल्या तर ती फॅमिली हॅपी फॅमिली होते. आणि एका फॅमिलीमध्ये जर गॅनोडर्माचा कॉन्सेप्ट आपण प्रूव्ह करू शकलो तर ती गॅनोडर्मासाठी ती फॅमिली आपल्याशी बरेच वर्ष जुडते. आणि तो आपला एक कॉमन माणसासाठी एक मोठा आधार झाला की आपण 20 वर्षासाठी एक फॅमिली जॉईन केली आपल्या बिझनेसमध्ये. आणि त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की कुठलेही प्रॉडक्ट त्याचं काम करतातच, कारण ते खूप स्ट्रॉंग आहेत. आणि ह्या जसं नोनी आहे की नोनीमध्ये हजारो न्यूट्रिएंट्स आहेत, त्याचे अनेक उपयोगी फायदे आहेत. एखाद्या माणसाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यापासून वाचवू शकतात, किंवा एखादा लहान मूल तापाने फणफणत असेल त्याला आपण जर नोनीचे जास्तीत जास्त ज्यूस दिलं तर त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि हे मी स्वतःही अनुभवलेलं आहे की नोनीचा इतका जबरदस्त फायदा आहे. त्यामुळे आपण एखाद्या फॅमिलीला नोनी डीएक्सनची माहिती देणं हे एक म्हणायला मार्केटिंग जरी असला तरी एक पुण्याचं काम आहे, जे स्लिम सरांनी आपल्यासोबत केलं की त्यांनी ते आपल्याला सांगितलं. अँटी डायबेटिक आहे, डायबिटीस भारतात खूप वाढत चाललेलं आहे आणि डायबिटीससाठी नोनी हे बेस्ट आहे. आणि आपण प्रत्येक जो आपल्या अवतीभोवती ह्या आजाराचे पेशंट आहे त्यांना नोनी आपण फर्स्ट प्रिस्क्राईब करू शकतो. आपल्याला काही लोकांना असं वाटतं की मी वेगळं का खावं, त्यामुळे आपण गॅनोडर्मा हा रोजच्या बिव्हेरेजेस मध्ये म्हणजे चहा कॉफीमध्ये टाकलेला आहे. आपल्या लिंझी कॉफीमध्ये 17-18% गॅनोडर्मा आहे. जी ब्लॅक कॉफी आहे, फक्त गरम उकळलेल्या पाण्यामध्ये ह्या कॉफीची थोडीशी पावडर जर टाकली तर आपण गंभीर आजारांपासून वाचू शकतो, कारण तो गॅनोडर्मा आपल्या बॉडीमध्ये बॅलन्सिंगचं काम स्टार्ट करतो. आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये एक कॉफीचं सॅशेट आपल्याला 4 ते 5 वेळा पुरतं. आणि ही कॉफी प्रत्येक फॅमिली अफोर्ड करू शकते. एवढी तर आपली प्रगती निश्चितच झालेली आहे. फक्त आपल्याला तो माध्यम तिथे द्यायला पाहिजे. बरेच लोक, जसं लॉझलो कॉस्कोने सांगितलं की कॉफीमुळे तो आज इतका श्रीमंत झाला. तर आपणही जर कॉफी आपल्या पद्धतीने, मग कुठेही आपण एखाद्या वर्कशॉपमध्ये काम करतोय, आपण एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतोय, आपण स्टुडंट आहोत किंवा आपण, आणि त्याने सांगितलं की फॅमिली बिझनेस आहे, की जर आपल्या फॅमिलीला आपल्याला पटवता आलं डीएक्सन काय, तर फॅमिलीतलं प्रत्येक जण इतर 4 जणांना सांगू शकतो. आणि हे चहा कॉफीवरच आपलं बिझनेस वाढवू शकतो. कोकोनट ऑइल, डीएक्सनचं जे कोकोनट ऑइल ते अतिशय इम्पॉर्टंट असं प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामधनं तेल हेच आता आपल्याला आपल्या जास्तीत जास्त हेल्थ प्रॉब्लेमला कारण आहे. जसं एक उदाहरण असं की तेलकट पदार्थ वारंवार त्याच तेलात तळून आपण ते खात असतो. मग ह्याला कोणी वादविवाद नाही. आपण कुठे बाहेर गेलो की आपण फॉर द चेंज असतो. अशा वेळेला
जे आपल्या बॉडीत इम्बॅलन्स होतो ते सगळं काढण्याचं काम कोकोनट ऑइल करतं. किंवा एखाद दिवशी आपलं असं असतं की नाही आज मी आडवं तिडवं काही खाल्लेलं आहे, अशा वेळेला तुम्ही 2 चमचे कोकोनट ऑइल घ्या, तुमचं पोट साफ होतं. मग ह्याच्यापेक्षा आणि स्ट्रॉंग औषध आहे. कारण मला असं वाटतं की प्रत्येक घराघराची गरज आहे DXN कोकोनट ऑइल. आणि आपण जर ते प्रॉडक्ट समजून घेतलं तर आपण निश्चित इथे मोठं मार्केट उभं करू शकतो. आता इथे आपल्याला लिम्स सर दिसत आहेत सिद्दीपेठमध्ये की DXN इंडस्ट्री चेअरमन ही मलेशिया बेस्ड कंपनी असली तरी सेटअप प्रोडक्शन सेंटर त्यांनी एका गावात काढलेलं आहे, गुराला गोंडी सिद्दीपेठमध्ये, की आणि ते शेतकऱ्यांशी अगदी मोकळ्या मनाने त्यांच्या फायद्यासाठी कसं काय आपण DXN वाढवू शकतो, कसे प्रोडक्ट वाढवायचे आणि त्या प्रोडक्ट शेतीत लावण्यासाठी फायनान्स DXN कंपनी करायला तयार आहे. सो इट इज अ व्हेरी वेल इंडियन कंपनी. इथे कुठेही मलेशियन किंवा कुठली पाश्चात्य कंपनी हा प्रकारच नाही. इथे आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी एक पुढे पाऊल उचललेलं आहे. आणि ऍज पर शून्य प्रॅक्टिस किंवा लिम सर हे टोटली शून्यला फॉलो करतात. इथे कुठलाही भेद मानला जात नाही. त्यामुळे हे आपल्याच देशात निर्माण होणारे प्रॉडक्ट्स आहेत उद्या, आणि आपणच त्याचं मार्केटिंग करून आपल्याबरोबर त्या शेतकऱ्यांचं आणि आपलं आपण दोघांचंही भलं करू शकतो. त्यामुळे ह्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करण्यामध्ये आपल्याला ऍज अ भारतीय म्हणून पण खूप फायदा आहे. तर हे असे वेगवेगळे विषय मी आज इथे मांडले आणि हे माझं प्रेझेंटेशन होतं आजचं. तर ह्याचा मुख्य उद्देश असा होता की आपल्याला DXN वेगळ्या पद्धतीने जर आपण समजून घेतलं तर आपण त्याचा खूप प्रमाणात बिझनेस वाढवू शकतो. आणि जे लिम सर 1983 ला काम चालू केलं ते आज तागायत 2020 मध्ये पण चालू आहे. ही स्टील मीटिंग फार्मर्स अँड त्यांना कसं त्यांच्यात तो नवचैतन्य निर्माण होईल, त्यांना कसा तो एक कितीतरी बंजर जमीन पडून आहे की ज्याच्यामध्ये ह्या कल्टिवेशन त्यांना नुसतं आर्थिक फायदा होईल नाही, त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल, त्यासोबत प्रोडक्ट्समुळे त्यांना फायदाही होईल. अशा प्रकारे त्यांचं कार्यप्रणाली चालू आहे आणि आपण पण त्याचप्रमाणे जर काम केलं तर आपला बिझनेस नक्कीच तिप्पट चौपट होऊ शकतो. आणि मला हे सगळ्यात शेवटी सांगायला आवडेल की हे सगळं मी केलंय असं नाहीये की मी अजूनही मी स्टार एजंट आहे, मी पण त्याच प्रोसेसने चाललोय. पण हे जे काय विचार मला आले ते मी आपल्यासमोर मांडले. सो थँक्यू ऑल, तुम्ही माझं ऐकून घेतलं आणि काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. सर देवकर सर, मी असता तुम्हाला माईक देतो. ओके नितीन सर, आज मीटिंग खूपच छान झाली आणि वेगळी मीटिंग झाली. इन्फॉर्मेशन बरीच आपल्याला चांगली मिळाली आहे आणि नितीन सरांचं खरं कौतुक आहे की प्रत्येक वेळेस आपल्या समोर येताना ते एक वेगळी स्पेशल माहिती जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त नॉलेज मिळावं आणि ओव्हरऑल फ्यू पुटअप करतात ते. अगदी डॉक्टर लिनच्या बिगिनिंग स्टेज पासून ते आज तागायत किंवा त्यांची फ्युचर विजन काय असेल. तर नितीन सर थँक्यू तुम्हाला. आणि या मीटिंगचे फ्यू कोणाला द्यायचे असतील त्याच्या तत्पूर्वी मी काही गोष्टी शेअर करतो. सर ही तुमचं स्टॉप शेअर करा, स्टॉप शेअर. येस सर. ओके नितीन सर, परत तुम्हाला थँक्यू. आणि मी आता काही तुम्हाला अनाउन्समेंट दाखवतो इथे. तर काय लोक करतायत आणि या सगळ्या झूम मीटिंगचा फायदा आपल्या सगळ्यांना कसा होतोय ते मला तुम्हाला सांगायचं स्पेशली. तर सगळ्यात महत्वाचं की आता हे एक नवीन कपल आहे. म्हणजे करोना काळामध्ये यांचं लग्न झालंय आणि हे जे आहेत श्री कुणाल आरगडे सर आणि मेघा आरगडे. सांगायचं कौतुक आहे की मागच्याच महिन्यामध्ये ते आपल्या काळभोरनगरच्या ऑफिसला आले होते. अरुणा आवळे मॅडमच्या टीम मधून ते काम करतात. आणि एक वाबळे सर आहेत लोणावळ्याचे, त्यांच्या थ्रू यांच्या घरी चहाचा डबा गेला होता आणि त्यांनी स्वतः तो चहा पिला, आवडला. ही गावाली मंडळी आहेत, चाकणच्या आसपास राहतात, कलूस गाव आहे त्यांचं. आणि या एकाच महिन्यात ते आले, त्यांना प्रोडक्ट आवडले आणि सहज चर्चा करायला आले होते. बसले आणि म्हटलं सर तुम्ही काय फक्त माहिती घेताय का? नाही सर, मला जर प्रोडक्ट आवडलं तर मी काय करेल तुम्हाला आत्ता सांगणार नाही मी. आणि ही व्यक्ती गेली, 8-10 दिवस चहा पिली, त्यांना आवडला. आणि या सरांनी, कुणाल सरांनी एकाच मागच्याच महिन्यामध्ये स्वतःचे पर्सनल पीव्ही केले 15,651 पर्सनल पीव्ही. तर आरगडे सर तुमचं स्वागत आहे. आणि त्याच्याबरोबर आवळे मॅडमनी भरपूर मेहनत घेतली आहे. तर आवळे मॅडम आणि आरगडे सर तुमच्या दोघांचं थँक्यू. याच्यानंतर आता हे आपण तुम्हाला सांगितलं आणि अजून पण मी तुम्हाला 1-2 लोक दाखवतो की कोणी कोणी याच्यामध्ये आहे ते. हे
बोधे सर, म्हणजे ज्यांनी स्टार डायमंड अचीव्ह केलं, यांचा काल मला तुम्हाला फोटो शेअर करता आला नव्हता. कमलाकर बोधे आणि प्रियंका कमलाकर बोधे हे कीन 5 कंपनीमध्ये जॉब करतात आणि हे खरं तर अकोला परभणी साईडवरून आहेत. भक्ते सरांच्या टीम मध्ये आहेत, सुतार सरांच्या टीम मध्ये खूप चांगलं काम चाललंय आणि ऍज अ डायमंड तर झालेच, पण नुसतं डायमंड म्हणजे असे काठावरती पास नाही झाले, तर त्यांचा मागच्या महिन्याचा ग्रुप व्हॉल्यूम आहे 1,26,000 ग्रुप पीव्ही आणि त्यांच्या टीम मधून बरेच चांगले चांगले जण काम करतायत, तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. कानडे फॅमिलीचं मी तुम्हाला काल बोललो होतो, जगदीश बिराजदार सर, रेणुका बिराजदार सर, त्याच्यानंतर डॉक्टर दत्तात्रय सावंत यांच्या टीम मध्ये ते सगळेजण काम करतायत. ही जगदीश सरांची अचिव्हमेंट होती आणि याही महिन्यामध्ये ऑफर आपण कंटिन्यू लावतोय. 1+10 हे राहुल पाटील आहेत, सध्या काश्मीर खोऱ्यामध्ये फौजी म्हणून काम करतायत, शीतल मांजरे मॅडम आणि बाकी सगळी टीम. तर आपल्या सगळ्यांना काम करत राहायचंय, असंच काम वाढवूया. आणि आवाळे मॅडम आणि सूर्यवंशी मॅडम यांच्या टीम मधून इंदापूर साईडचे भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी पण 1500 पीव्ही आणि 5 जॉईनिंग दिले होते मागच्या महिन्यामध्ये. तर या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. असंच आपण काम वाढवत राहूया आणि वाढवतच जाऊया. तर मला वाटतं की आजचं जर कोणाला मीटिंग बद्दल शेअरिंग करायचं असेल तर मी माईक ओपन करतोय आणि तुम्ही बोलू शकता. जगदीश सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा नितीन सर, अतिशय खूप